अतिशय मऊ आणि सॉफ्ट अशी खोबरवडी आज आपल्या किचनमध्ये बनवून तयार आहे। तर कधी कधी काय होतं की आपल्याला गोड खावंसं वाटतं आणि मग अशा वेळी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात। खोबरवडी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या खोबरं खीस घेतलेला आहे। तर हे दुकानातून विकत आणलेलं खोबरं खीस आहे। तर ज्या वाटीने मी खोबरं खीस घेतलेलं होतं त्याच वाटीने मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। इलायची बारीक करून घेतलेली आहे। दुधावरची साय घेतलेली आहे 3 चमचे। दुधावरची साय तुपाचं काम करणार आहे या रेसिपीमध्ये। तसेच 2 चिमूट खाण्याचा कलर घेतलेला आहे आणि दूध घेतलेला आहे 1.5 वाटी। ज्या वाटीने आपण खोबरं खीस किंवा साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे 1.5 वाटी दूध आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला दूध हे गरम करून घ्यायचं आहे। तर दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आणि साखर घालायची आहे। साखर आपल्याला दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साखर दुधात विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं खीस घालायचं आहे आणि मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळसर होईल, पण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। आपल्याला जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। चमच्याने हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर खारी बुडात लागण्याची शक्यता असते। तुम्ही बघतच असाल की इथं मी हे मिश्रण कशा प्रकारे हलवत आहे। एकदम कंटिन्यू हे मिश्रण आपल्याला हलवत राहावं लागतं आणि सोबतच आपल्या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडी घट्ट होत चाललेली आहे। तर मी अजून 1-2 मिनिटं हे मिश्रण असंच कंटिन्यूली परतून घेतलं तर या मिश्रणाच्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल। आधी किती पातळ होतं आणि आता किती असं घट्टसर झालेलं आहे। आता आपल्याला या मिश्रणामध्ये आपण जो खाण्याचा कलर घेतला होता तो कलर ॲड करायचा आहे। तर त्यासाठी मी त्या कलरमध्ये 2 चमचे दूध मिक्स करून घेतलं होतं। आता तो कलर आपण या मिश्रणामध्ये ॲड करूयात। आपलं हे खोबरवडीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे। वडी बनवण्यासाठी आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त अजून आपल्याला परतून घ्यायचं नाही आहे। तर आता शेवटच्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दुधावरची साय। तर या दुधावरच्या साईने आपल्या ह्या खोबरवडीला अतिशय असं मऊ असं टेक्स्चर येते। तर आता आपलं हे बॅटर एकदम रेडी आहे। आपल्याला अतिशय घट्ट सुद्धा हे बॅटर बनवायचं नाही, थोडंसं ओलसर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे म्हणजे वडी चांगली थापता येते। मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून घेतलेल्या ताटावर आता आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तूप लावलेल्या ताटावर मी हे मिश्रण काढून घेते आणि वाटीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण त्याच्यावर व्यवस्थित असं पसरवायचं आहे। मिश्रण थापत असताना मिश्रणाची जाडी ही आपल्याला थोडी जाडच ठेवायची आहे। आता इथे मी मस्तपैकी मिश्रण हे थापून घेतलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने। मिश्रण आता आपलं चांगल्या प्रकारे थापून झालेलं आहे। तर आता मी इथे या मिश्रणाच्या वड्या पाडून घेते। तुम्ही हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेऊ शकता। तर आता आपण वड्या पाडून घेऊयात। तर आता आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला एक वडी उचलून दाखवते किती इझिली वडी निघत आहे आणि किती मस्त अशी वडी इथं बनून तयार आहे। तर बघू शकता आपली वडी इथं तयार झालेली आहे। अतिशय सॉफ्ट, एकदम नरम आणि म्हणजे तोंडात एकदम विरघळणारी अशी ही वडी आपली बनून तयार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही खोबरवडी। बनवायला सुद्धा अतिशय सोपी, कमीत कमी साहित्यात आणि खायला तर अगदी जबरदस्त लागते। आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीमध्ये।